नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी जिल्ह्यामध्ये दिनांक 30 जून पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष मतदार पडताळणीची मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनानं सर्व तयारी पूर्ण केली असून यंदा दिव्यांग, तृतीयपंथी आणि आदिवासी मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLO घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करतील. यासाठी जिल्ह्यातील सर्व BLOंना मागील आठवड्यापासून प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिली. यावेळी निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जनसंपर्क अधिकारी गणेश शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, SIRचा मुख्य उद्देश पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवणे आणि अपात्र मतदारांची नावे वगळणे हा आहे. यासाठी BLO प्रत्येक मतदाराला 2 अर्ज देतील. यापैकी एका अर्जावर BLOची स्वाक्षरी असेल. हा अर्ज पुरावा म्हणून मतदार स्वतःकडे ठेवू शकतील. अर्ज हरवू नये किंवा त्याची अदलाबदल होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने 30 जून ते 29 जुलै या दरम्यान घरोघरी जाऊन अर्जाचं वाटप करण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या काळामध्ये हरकती आणि सूचना स्वीकारण्याची मुदत देण्यात आली आहे. 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर हरकतीवरील प्रत्यक्ष सुनावणी होणार असून 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अन्न प्रक्रिया उद्योगाची उभारणी ही काळाची गरज असून अन्न प्रक्रिया उद्योगातूनच शेतकरी, युवक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा शाश्वत विकास शक्य आहे. युवकांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी केलं आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील अन्न आणि तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या 329 लाख रुपये खर्चाच्या सामुदायिक नव उद्यम उभारणी केंद्राचे उद्घाटन चिराग यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, खासदार रामराव वरकुते, खासदार संजय जाधव, नतीशा माथुर, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांची उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय मंत्री पासवान यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थी, शेतकरी आणि युवकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून महाराष्ट्र आणि बिहार सारखी राज्य कृषीवर आधारित आहेत. अन्नधान्य उत्पादनात देशानं स्वावलंबन प्राप्त केलं असून आता मूल्यवर्धन आणि अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक आर्थिक बळ देण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये मुस्लिम समाजाचं योगदान अतिशय मोलाचं असून तो इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. समाजातील युवकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून शिक्षणाला प्राधान्य द्यावं. विशेषतः मुलींच्या शिक्षणाचं वाढतं प्रमाण ही समाधानाची बाब असल्याचे प्रतिपादन इतिहासकार सरफराज अहमद यांनी व्यक्त केलं आहे. अल फलाह एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सेलूच्या वतीनं 10वी तसेच 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईबाबा नागरी बँकेचे व्यवस्थापक निसार पठाण, तर प्रमुख अतिथी म्हणून इतिहासकार सरफराज अहमद, प्राध्यापक रफिक शेख, मौलाना खाजा नदवी, सचिव शफीक अली खान, जकीउद्दीन खतीब, गुलाम मिठू मोहम्मद, डॉक्टर मुजम्मिल खान महमूद सर आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक सलीम मोमीन, अब्दुल मजीद तसेच साध्या पद्धतीने विवाह करून बचतीतून संस्थेला 11,000ची देणगी दिल्याबद्दल आसिफ कुरेशी यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अभियंता अनीस कुरेशी, शेख हारून बागवान, रशीद खान पठाण तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकार मानधन योजनेअंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 अशी आहे. इच्छुक आणि पात्र साहित्यिक आणि कलाकारांनी महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर अर्ज सादर करावा असं आवाहन पंचायत विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यामध्ये आज वटसावित्री पौर्णिमा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच सुवासिनी महिलांनी वडाच्या वृक्षाची विधिवत पूजा करून पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या वृक्षाला पवित्र दोरा गुंडाळत पूजा केली. तसेच सावित्री सत्यवानाची कथा श्रवण करून व्रताचं महत्त्व जाणून घेतलं. शहरातील तसेच ग्रामीण भागातील मंदिर आणि वडाच्या वृक्षाजवळ महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. वटसावित्री व्रताला हिंदू संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व असून सावित्रीनं आपल्या दृढनिश्चय, बुद्धिमत्ता आणि पतिव्रतेच्या बळावर यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळविल्याची पौराणिक कथा या व्रतामागे सांगितली जाते. त्यामुळे हे व्रत अखंड सौभाग्य, कौटुंबिक सुख आणि मंगलमय जीवनाचं प्रतीक मानलं जातं. परभणी शहरातील सत्कार कॉलनी येथे राहणाऱ्या अमर किशन गिरी यांनी 24 जून रोजी नवामोंढा पोलीस स्थानक येथे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या टाटा कंपनीचा MH45-0433 हा टिप्पर कोणीतरी चोरून नेल्याचे त्यांनी तक्रारीमध्ये नमूद केले होते. या संदर्भात पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्थानिक गुन्हा शाखा आणि इतर अधिकाऱ्यांना आदेश देऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मिळालेल्या गुप्त माहितीवरून वाशिम येथील महफूज रहमान शेख रजाक आणि 3 इतर साथीदारांनी संगनमतानं हा टिप्पर चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी महफूज रहमान शेख रजाक यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारासह चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायबाय, पोलीस अंमलदार रंगनाथ दुधाटे, सूर्यकांत फड, महेश कवठाळे, सचिन भदरगे, केशव लटपटे, गजानन क्षीरसागर, हनुमंत ढगे आणि उत्तम हानवते यांनी मिळून केली. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.